सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाकडून तब्बल 10,74,00,00,000 रुपये उकळण्यात आल्याचा प्रकार पुण्यामध्ये काही महिन्यांपूर्वी घडला होता। या प्रकरणाचा आता पुणे सायबर पोलिसांनी तपास सुरू केलेला असतानाच पोलिसांनी आधी 3 जणांना अटक केली होती। मात्र आता या प्रकरणाचा मास्टरमाइंड असलेला रील स्टार रोहन जाधव याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय। तपासातून मोरक्या जाधवचे हाँगकाँग कनेक्शनही समोर आलंय। आरोपी जाधवने ज्येष्ठ नागरिकाचे 10 कोटी रुपये उकळले आणि तब्बल 5,000 बँक खात्यांमध्ये वळवल्याची धक्कादायक माहिती देखील तपासातून निष्पन्न झाली आहे। तपासामध्ये असं निष्पन्न झालं की हे जी सगळी जी कॅश आहे जेव्हा रोहन जाधवला जेव्हा मिळायची तेव्हा रोहन जाधव ही USDT मध्ये हाँगकाँगचे जे काही त्याच्या संपर्कातले जे काही संशयित व्यक्ती किंवा आरोपी आहेत त्यांना तो ट्रान्सफर करत होता आणि मग काही त्याचे जे पुरावे आहेत त्यांच्या मोबाईलमधून किंवा इतर काही डॉक्युमेंटरी किंवा जे काही आम्हाला ATM किंवा जे काही बँकेसंदर्भातले काही चेकबुक किंवा पासबुक मिळालेले आहेत त्याच्यातून आम्हाला मिळालेले आहे। मग आता जेव्हा रोहन जाधवचा आम्ही शोध घेत होतो या दरम्यान काही जे म्यूल अकाउंट आहे त्याच्यामध्ये पण अनेक रकमा गेल्या त्यामध्ये दिल्लीमध्ये प्रणव आर्या नावाच्या व्यक्तीच्या अकाउंटवर पण तक्रारदाराची बरीच मोठी रक्कम गेलेली होती। त्यामुळे आम्ही 35-3च्या नोटिसीने त्या व्यक्तीला सुद्धा आम्ही